मित्रांनो नमस्कार. रॉंग साईड गाड्या चालवणं हे एक आपल्या इथं लागलेली कीड आहे तसं पाहायला गेलं तर. आता इथं पाहू शकता माझं वरती टायमिंग पहा, 6:55-56 मी इथं या ठिकाणी आलो आहे आणि इथून फक्त दोन सिग्नल, मग दुसऱ्या सिग्नलमध्ये मी पुढं गेलो पाहिजे होतो, म्हणजे जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटं. पण मला ऑलरेडी इथं लागले किती बघा, 17 मिनिटं. 17 आणि ते 4 म्हणजे 21 मिनिटं मला एका ठिकाणी फक्त सिग्नल क्रॉस करायला. जे या रोडवरती येतात, या रोडनी प्रवास केलेला आहे त्यांना हे लोकेशन कुठलं आहे ते लगेच कळून जाईल. आता आपण समोर गेलो तर पासपोर्ट ऑफिस आहे, लेफ्ट साईडला गेलो तर रेल्वे स्टेशन आहे हडपसरचं, आणि 2 लेफ्ट आहेत तर एक मगरपट्ट्यामध्ये जातो. तर जो रेल्वे स्टेशनकडून येणारा रोड आहे ना मित्रांनो, तर त्यांच्यामुळं म्हणजे हे वॅगनार येते बघा, तर यांच्यामुळं या ठिकाणी ट्रॅफिक झालेलं आहे सगळ्यात जास्त. त्याच्यातून दुसरे विरुद्ध दिशेने आलेले लोक आज माझ्या मनासारखं कोणीतरी फाईन टाकत होतं. थांबलाय कसं जाणार पुढे? काढा पावत्या टाका असल्यांना, सगळ्यांना टाका. एवढ्या आकली नाहीत तिकडून इकडे येते ते. हे जे पोलीसवाले आहेत ते विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्यांवरती फाईन टाकत होते. पण अशा ठिकाणी एक जण नसून कमीत कमी 10-12 जण ठेवायला पाहिजेत, आणि जेवढे रॉंग साईड येत आहेत तेवढ्यांवरती चांगला मजबूत फाईन टाकला पाहिजे. जर पहिला देखील त्यांच्यावरती रॉंग साईडचा फाईन असेल तर अजून जास्त म्हणजे 2 पटीनं 3 पटीनं वाढवा त्याचा फाईन. आणि जर तो वारंवार तीच गलती करत असेल तर लायसन घ्या आणि लायसन कॅन्सल करून टाका अशा लोकांचं. आता काही उपद्रवी लोक काय म्हणतील माहिती आहे का, की त्या साईडला भरपूर ट्रॅफिक आहे म्हणून इकडून येतात, आणि खरं पाहायला गेलं तर यांच्यामुळंच ट्रॅफिक झालं आहे. आणि जे लाईनमध्ये थांबलेत ते काय वेडे लोक आहेत का? मग त्याच्यासाठी वाहतूक कोंडी तर होणारच आहे, पण आपल्याला सर्वांना नियम पाळणं हे जर जमत नसेल तर घराच्या बाहेर निघूच नका. जर तुम्हाला लई घाई असेल तर अजिबात घराच्या बाहेर नका निघू. काय काय चालणार ना त्या साईडनी? काय त्या साईडनी चालणार साईड यायची आहे का? त्या साईडनी चालणार याची साईड आहे का? मस्ती कुणी ही केली? साईड यायची आहे का? मस्ती कुणी केली? कोणी केली पहिली? कोणी केली मस्ती? कोणी केली? तुम्ही केली? एवढी नाही का? कोणी दिलं लायसन? लायसन कोणी दिले? पुढे पावत्या टाकतायत रे पुढे. खरं पाहायला गेलं तर समोरून येणारे जे लोक आहेत त्यांनी ब्लॉक करून टाकलं पाहिजे अशा लोकांना, आणि यू-टर्न घेण्यासाठीच भाग पाडलं पाहिजे. अजिबात समोर जाऊ दिलं नाही पाहिजे. अरे एवढ्या लाज नका रे सोडू, जनावर नाहीत तुम्ही, एवढ्या नका लाज सोडू. खरं पाहायला गेलं तर जे लोक डिवायडरच्या त्या साईडला अडकले गेलेत ते देखील माणसं पुढं जाण्यासाठीच थांबलेत ना, की फक्त तुम्ही डिवायडरच्या दुसऱ्या साईडने पुढं जाणार आहे, परत त्याच लाईनला अडकवता ना तुम्ही, दुसऱ्या लाईनला नाही अडकवत तुम्ही. असंच रॉंग साईडनीच घरापर्यंत नाहीत ना जात. घरापर्यंत गेला असता तर विषय वेगळा होता, पण तुम्ही घरापर्यंत नाहीच जात. तुम्ही मध्येच नंतर सिग्नलच्या तिथं लेफ्टला जाता, आणि जे लोक सरळ येत आहेत त्या लोकांना आडवे जाता तुम्ही. थांबायचं चावला दिन जाऊ द्या पुढे. या ठिकाणी वन वे हा घोरपडीमधले रोड आहेत, आणि घोरपडीत काही जास्त नाही आहे. माझ्या माहिती तो 500 मीटरचा वन वे फक्त, जास्त काही दूर नाही आहे. जर तुम्ही 500 मीटर गोल राऊंड करून आले आणि 200-250 मीटर तुम्हाला परत यायचे, फक्त जास्त काहीही दूर नाही आहे. पण या ठिकाणी बघा, आता आपण जातोय आपल्या बाजूनी बरोबर, पण तिथले लोक आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही घोरपडीतलेच आहेत आणि घोरपडीतले असंच जातात. पूर्ण चुकीचं आहे. तुम्हीच तिथं राहता तर मग तुम्ही वाहतूक कोंडीला कारणीभूत आहात. थोडा तुमचा त्रास कमी करायचा आहे तर तुम्ही तुमच्या बाजूनेच जा, जेणेकरून तुम्हालाही त्रास नाही होणार. अहो तिकडे गाडी की राव, त्यासाठी थांबवलंय तिकडे गाडी म्हणून. तिकडून गाडी येतात, तुम्ही इकडून इकडे येत आहेत काय? तुम्ही पण तुम्ही रॉंग साईड जाताय दादा. काय घोरपडीवाले का शिंगावलेत का? घोरपडीवाले इथूनच जातात. माझ्या डाव्या बाजूनही टू व्हीलर जात होते आणि उजव्या बाजूने हे समोर आले, त्याच्यामुळं मला पर्यायच राहिला नाही. दुसरं आता या ठिकाणी हे समोरचे जे पोलीस ट्रॅफिक साहेब आहेत ते मला म्हणतात की पुढं घ्या, इथं झेब्रा क्रॉसिंग ठळक दिसते. झेब्रा क्रॉसिंगच्या मी पाठीमागच थांबलो आहे, पण त्यांना गाड्या पुढं घ्यायच्यात. हे चुकीचं वळण तुम्ही नका लावू लोकांना सर्वांना शिस्तीत वागायचं शिकवा. ऑटोमॅटिक लोकही शिस्तीमध्ये राहतील. तुम्ही तुमच्या याच्यासाठी लोकांना, आणि लोक काय करतात, तुम्ही थोडंसं हे केलं ना की लोक जास्तच करतात. त्याच्यासाठी थोडंसं लोकांना शिस्त शिकवा. नका होऊ द्या उशीर, लोकांना काही फरक पडणार नाही आहे. तुम्हाला वाटतं की लोकसंख्या जास्त आहे, पण जर सर्वजण शिस्तीत जर चालले तर ऑटोमॅटिकच त्या ठिकाणी कमी वेळ लागेल आपला सर्वांना, काही जास्त वेळ लागणार नाही आहे.
सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता तुम्ही इथं पुढं पूर्ण व्हिडिओ पाहिला ना की तुम्हाला समजेल की यांनी किती घाई करत होते. म्हणजे ड्रायव्हरला त्याचा अंदाज यांनाच त्यांच्यापेक्षा घाई जास्त की यांनाच होती. तुम्ही पहा व्हिडिओ पाहिल्यानंतरच मला तुमच्या प्रतिक्रिया द्या. माहिती आहे आम्हाला पण वाटतं आहे की ट्रॅफिक नाही झालं पाहिजे, पण सर्वांनाच तुम्ही नियमामध्ये जर चालण्यासाठी जर प्रोत्साहित केलं तर सर्वजणच नियम पाळायला लागले तर वाहतूक कोंडी ऑटोमॅटिक कमी होईल, तुमचाही त्रास कमी होईल. आता बघा यांचं किती घाई. आता यांना असं वाटतं की सर्व गाड्या त्यांच्या हातासारख्या पळाल्या पाहिजेत, जसं की त्यांचा हात पुढं पळतोय. पण नाही होत तसं साहेब. तसं जर गाड्या चालल्या असत्या तर मग ते वेगळ्या दुनियात असतो आपण. आणि ते पॉसिबल तेव्हाच होतं, सर्वजण जर नियमामध्ये चालले तरच तेवढं फास्ट ट्रॅफिक पळणार आहे. जर तुम्ही असं म्हणता की इथं जागा दिसते तिथं घुसव, इथं जागा दिसते तिथं घुसव, त्याच्यानं कधीच वाहतूक कोंडी नीट होणार नाही. उलट तुमची वाहतूक कोंडी जास्त व्हायला सुरुवात होईल, तिथं त्रास जास्त होईल तुम्हालाच. तर तुमच्या त्रासासाठी तरी कमीत कमी लोकांना चुकीचं शिकवू नका किंवा चुकीचं वागण्यासाठी प्रोत्साहित करू नका. बघा आता बसवाल्याला, तर बसवाला तर तो सेफ डिस्टन्स ठेवूनच चालवणार आहे ना गाडी, पण त्यांचं म्हणणं असं आहे की तू पुढंच घे, जागा आहे. अहो साहेब, त्या सीटावर बसल्यानंतर कळतं की समोर जागा किती येते आणि किती सोडायला पाहिजे, किती हे करायला पाहिजे. आता बघा या ठिकाणी कार अडकली आहे, कारला काढण्यासाठी त्यांची किती धडपड आहे. पण तेच जर एखादी टॅक्सी असती ना साहेब तर तुम्ही त्याला साईडला घेऊन फाईन केलं असतं. हे माणुसकी आहे. तुम्ही त्या लेडीजला धक्का देऊन पुढं जाण्यासाठी मदत करताय, गाडी बंद पडली आहे त्यांची, तर ही माणुसकी आहे. मी म्हणत नाही की तुम्ही चुकीचे आहात, पण फक्त आणि फक्त चुकीच्या माणसांना चुकीचं वागण्यासाठी प्रवृत्त नका करू. हे जे तुम्ही करताय ना की तुम्ही झेब्रा क्रॉसिंगवर येऊन पुढं थांबा, एकदम पुढं येऊन थांबा, ह्या गोष्टी करू नका साहेब. याने वाहतूक कोंडी अजून जास्त व्हायला सुरुवात होते. आणि लोक इथं तुम्ही इथल्यापुरता विचार करता, पण लोक नंतर सर्वच बाजूला या गोष्टी करत राहतात. आता या मॅडमचं अजिबात लक्ष नाही. आमचं सिग्नल सुटून किती वेळ झाला आहे. त्यांना त्या टेम्पोवाल्याला थांबवायचं, फक्त टेम्पोवाल्याला थांबायला त्यांनी विनंती केली आहे. पाहिलं, अजिबात त्यांचं लक्ष नव्हतं आपल्या गाड्यांकडे. त्यांनी त्यांच्या याच्यामध्येच त्या तिकडे निघून पण गेल्या. आता या ठिकाणी राईट साईडला सिंगल सॉलिड लेन आहे, म्हणजे त्या लेनच्या अलीकडे गाडी नाही आली पाहिजे असा नियम आहे.